नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रेडॉक्स रिॲक्शन या चॅप्टरचं रिव्हिजन थोडक्यात बघणार आहोत. आणि हा अतिशय एक महत्त्वाचा चॅप्टर जो 12वीच्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीशी जोडलेला आहे. म्हणून आपण रेडॉक्स रिॲक्शन जर येत असतील तर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे सर्व कन्सेप्ट आपल्याला येऊ शकतात. त्या संदर्भातली एक रिॲक्शन आपण इथं लिहिलेली आहे. तर आपण रेडॉक्स रिॲक्शन्सच्या अगोदर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या प्रोसेसेस आपण 8वी 9वी 10वी मध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. एक आपल्या दैनंदिन जीवनामधलं जे एक्झाम्पल आहे रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं, हे सुद्धा एक रेडॉक्स रिॲक्शन आहे. ती सुद्धा पुढे आपल्याला येणार आहे. आणि सुरुवातीला आपण पाहूया की मी रिडक्शन आणि ऑक्सिडेशनच्या ज्या अगोदर झालेल्या डेफिनेशन आहेत त्याच थोडक्यात रिवाइज आपण करणार आहोत. रिडक्शन इज नथिंग बट गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स घेतले जातात एखाद्या प्रोसेसमध्ये. द प्रोसेस इन विच स्पीसीज टेक्स इलेक्ट्रॉन्स, इट इज नोन ॲज reduction. That means gain of electrons by a species is known as reduction. And addition of hydrogen, if hydrogen is added to the species, it also undergo reduction. And again removal of oxygen from a species, एखाद्या स्पीसीज कडून ऑक्सिजन रिमूव्ह केला जात असेल तर त्याला सुद्धा रिडक्शन म्हणणार आपण. इथं आपण पाहणार आहे की या स्पीसीज कडून ऑक्सिजन काय होतंय, रिमूव्ह होते. म्हणून या प्रोसेसला काय म्हणणार आपण, तर रिडक्शन म्हणणार. म्हणून रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इट इज रिडक्शन, हे आपण पाहणार आहोत. आणखी ऑक्सिडेशन प्रोसेस त्याच्या अपोजिट आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. एखाद्या स्पीसीजने जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्या प्रोसेसला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं, इथं ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, इथं ऑक्सिजन ऍड केलेला आहे. हेन्स इट इज द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नेशियम. अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, काही प्रोसेसमध्ये हायड्रोजनचं रिमूव्हल जर होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, तर ऑक्सिडेशन. आता हे असं जरी असलं तरी त्याला दोघांचा मिळून एक शब्द बनलाय रेडॉक्स. रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन, दॅट मीन्स रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. इथे एक एक्झाम्पल दिलं, त्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहणार आहोत की ऑक्सिडेशन अँड रिडक्शन कसे सायमल्टेनियसली आहेत. मॅग्नेशियम, व्हॉट टेक्स प्लेस, व्हॉट अबाउट मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन, which processes takes place, but it is a redox reaction. It is also redox reaction. This is also redox reaction. That means one of the species undergo reduction while other species undergo oxidation, and ultimately that reaction is a redox reaction. कुठली रिॲक्शन, आता या redox reaction पैकी एखादं जर ऑक्सिडेशन झालं तर दुसऱ्याचं रिडक्शन होत असतं. याचं रिझन असं आहे, आपण जर पाहिलं की गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. एखाद्या स्पीसीजला इलेक्ट्रॉन घ्यायचे असतील तर कुणी तर लॉस केले पाहिजे. दॅट मीन्स one of the species loses electron, hence other species gains electrons. Hence these processes takes place simultaneously. त्यातलं एक एक्झाम्पल आपण पाहूया की मॅग्नेशियम and oxygen reacts together, or it is a combustion reaction. All combustion reactions are redox reaction. अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. All combustion reactions are redox reaction because in case of combustion of magnesium or any other species, carbon plus oxygen, ही एक रिएक्शन आपल्याला माहित आहे, C plus O2 that gives CO2. That is also combustion reaction. Burning of a substance in presence of oxygen is known as combustion, and all combustion reactions are redox reaction. If you observe the magnesium, it is we will see the oxidation states of these elements. And before reaction, the oxidation state of magnesium is 0, and after the reaction, it is +2, and before reaction, it is 0, and after reaction, -2. Hence, in case of these reactions, we have to see increase in oxidation number is oxidation, and decrease in oxidation number is reduction. Increase in oxidation number is oxidation, while decrease in oxidation number is reduction.
ह्याही दोन अतिशय महत्वाचे आपल्याला डेफिनेशन की रिडक्शन आणि ऑक्सिडेशनच्या पाहायच्या आहेत. आणखी एक दोन टर्म आपल्याला माहित पाहिजे की रिड्युसिंग एजंट अँड ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट अँड ऑक्सिडायझिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे जो रिडक्शन घडवून आणतो, जो दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणतो. म्हणजे रिडक्शन घडवून आणतो म्हणजे एखाद्या स्पीसीजचं रिडक्शन कधी होतं, जर त्या स्पीसीजने इलेक्ट्रॉन घेतले तर. म्हणजे रिड्युसिंग एजंट काय असेल तर इटसेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन अँड रिड्युसेस अदर. दुसऱ्याचं काय करतो, दुसऱ्या स्पीसीजचं रिडक्शन करतो आणि स्वतःचं त्यावेळेस काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. कारण काय, दुसऱ्याचं रिडक्शन करतो म्हणजे काय करतो, त्याला इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे याचं काय होणार, ऑक्सिडेशन. रिड्युसिंग एजंट इज अ स्पीसीज दॅट reduces other but itself undergo oxidation. आणि ऑक्सिडायझिंग एजंट काय असेल, ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडायझिंग एजंट अ स्पीसीज विच ऑक्सिडायझेस अदर. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर त्या स्पीसीजने काय केले पाहिजे, इलेक्ट्रॉन लॉस केले पाहिजे. त्या स्पीसीजचं जर ऑक्सिडेशन व्हायचं असेल तर त्या स्पीसीजने इलेक्ट्रॉन लॉस केले पाहिजेत. मग हे कुणी घेतले पाहिजेत, तर त्या ऑक्सिडायझिंग एजंट. हेन्स ऑक्सिडायझिंग एजंट इज अ स्पीसीज विच ऑक्सिडायझेस अदर अँड इटसेल्फ अंडरगो रिडक्शन. स्वतःचं रिडक्शन होतं आणि दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिडेशन करतो तो, त्याला ऑक्सिडायझिंग एजंट. आता यातला आपल्याला पाहायचं आहे की कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि कोण रिड्युसिंग एजंट आहे. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन या दोघांच्या रिएक्शन मध्ये जर पाहिलं आपण, मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन होतंय म्हणजे मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन कोण करते, तर ऑक्सिजन. ऑक्सिजन काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. इटसेल्फ अंडरगो रिडक्शन बट इट इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. मॅग्नेशियम तर पाहिला आपण, मॅग्नेशियम स्वतःच ऑक्सिडेशन होते आणि ऑक्सिजन तो काय करतोय, रिडक्शन करतोय. देर इज अ कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दॅट रिएक्शन. रिएक्शन मध्ये काय होते नेमकं, रेडॉक्स रिएक्शनचं वैशिष्ट्य काय असतं, तर इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर असतं. मॅग्नेशियम स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन देतोय आणि ऑक्सिजन तो 2 इलेक्ट्रॉन घेतोय. असे 2 मॅग्नेशियम आहेत म्हणून 2 मॅग्नेशियम प्रत्येकी 2-2 इलेक्ट्रॉन देणार आणि 2 ऑक्सिजन प्रत्येकी 2-2 इलेक्ट्रॉन घेणार. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची ही देवाणघेवाण आहे. लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स इज द रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन मध्ये नेमकं काय होतं, तर देर इज अ लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणून आपण म्हटलं की redox reaction takes place simultaneously because oxidation and reduction takes place simultaneously. One of the species undergo reduction while other undergo oxidation. The species whose oxidation takes place act as a reducing agent and the species whose reduction takes place act as a oxidizing agent. अशा पद्धतीने हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट की कुणाचं ऑक्सिडेशन झालं कुणाचं रिडक्शन झालं हे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी रूल्स फॉर असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर टू द स्पीसीज हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन प्रोसेस आपण ज्या पाहिल्या, ते रिडक्शन आणि ऑक्सिडेशन प्रोसेस आपल्याला समजण्यासाठी त्या स्पीसीजचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला समजला पाहिजे. आता ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, तर न्यूमेरिकल चार्ज विच मे बी प्रेझेंट on atom or ion if electrons are completely transferred. इलेक्ट्रॉनचं कम्प्लीट ट्रान्सफर झाल्यानंतर जो न्यूमेरिकल चार्ज त्याच्यावरती येईल त्या ॲटमवरती, तो म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. तो आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. द न्यूमेरिकल चार्ज दॅट appears when complete electron transfer takes place. For example, NaCl is there. NaCl. NaCl मध्ये आपल्याला माहिती आहे की टेंडन्सी कोणा, हे काय आयनिक कंपाऊंड आहे. आयनिक कंपाऊंड मध्ये सुद्धा किंवा कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये टेंडन्सी माहित असते आपल्याला की कोण इलेक्ट्रॉन लूज करेल आणि कोण इलेक्ट्रॉन गेन करेल. आता NaCl मध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की हे एक आयनिक कंपाऊंड आहे. सोडियम हॅव टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन हॅव टेंडन्सी टू accept the electron. If electrons are completely transferred, Na plus and Cl minus, already these ions are combined together to form NaCl. Electrostatic force of attraction
which binds together these ions is known as ionic bond, and Na plus and Cl minus ions are there. म्हणून NaCl मध्ये आपण जर पाहिलं तर कंप्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं तर Na वरती कुठला चार्ज आहे प्लस आणि Cl वरती मायनस. दॅट मीन्स these numerical charges which are present on atom of ion when complete electron transfer takes place. आता जर आपण पाहिलं की CCl4 चे एक्झाम्पल पाहूया आपण. CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बनला 4 क्लोरीन आहेत. हे क्लोरीन आता हे सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. जरी कोव्हॅलेंट बॉन्ड असले आणि कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक झाले तर कार्बनवरती कुठला चार्ज येईल आणि क्लोरीनवरती कुठला चार्ज येईल. इफ ऑल द CCl bonds are broken then carbon will acquire 4 plus charge. Carbon will acquire plus 4 while 4 Cl minus ions are formed. म्हणजे कार्बनवरती कुठला चार्ज आला तर प्लस 4. that numerical value is known as oxidation number if complete electron transfer takes place. असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे की इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफर झालेला आहे. जो इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम असतो तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन घेऊन जातो आणि त्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि जो इलेक्ट्रॉन लूज करतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता आपल्याला ऑक्सिडेशन नंबर जर समजला असेल द न्यूमेरिकल चार्ज दॅट वुड अपीअर इफ इलेक्ट्रॉन्स आर कम्प्लिटली ट्रान्सफर्ड. तर ऑक्सिडेशन नंबरचे काही रूल्स आहेत. ह्या अतिशय महत्वाचे रूल आहेत की जे आपले नेहमी पाठ पाहिजेत. तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ इलेमेंट इन इट्स फ्री स्टेट. फ्री स्टेटमध्ये जो इलेमेंट आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर ॲटम इलेमेंटचा म्हणजे हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सोडियम असेल किंवा कुठलाही इलेमेंट असेल त्याच्या फ्री स्टेट मध्ये फॉस्फरस असेल P4 त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असतो. ऑक्सिडेशन नंबर इज 0 व्हेन द ॲटम ऑफ इलेमेंट इज इन इट्स फ्री स्टेट. अतिशय महत्वाचा रूल आहे हा. ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनोॲटॉमिक आयन हा काय आहे. इट इज अ मोनोॲटॉमिक आयन. इट इज ऑल्सो मोनोॲटॉमिक आयन. C+4 मोनोॲटॉमिक आयन. These are monoatomic ions and the oxidation number of such ions is the charge present on that ion. Sodium ion हा Na plus ion त्याचा +1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. Cl -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. C+4 +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे. 4Cl- आहे. प्रत्येक क्लोरीनची -1 ऑक्सिडेशन स्टेट आहे. Ca2+ कॅल्शियमचा 2+ आयन आहे म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय +2. हा मोनोॲटॉमिक आयन आहे. द चार्ज प्रेझेंट ऑन दॅट आयन इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट मोनोॲटॉमिक आयन. म्हणून आपण जर पाहिलं तर अल्कली मेटल जे आहेत त्यांचा ऑक्सिडेशन नंबर +1. अल्कलाइन अर्थ मेटल ऑक्सिडेशन नंबर +2. लक्षातच ठेवायचा. नेहमी त्यांच्या कंपाऊंड मध्ये +1 आणि +2 असतो. ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन जी वेगवेगळी कंपाऊंड आहेत त्या प्रत्येक कंपाऊंड जर आपण ऑब्झर्व केलं तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज +1 एक्सेप्ट हायड्राइड्स. हायड्राइड सोडियम हायड्राइड जर पाहिलं आपण NaH आपण आत्ताच पाहिलं की हा अल्कली मेटल आहे आणि हा हायड्रोजन आलाय. तर अल्कली मेटल ह्या ऑलवेज ऑक्सिडेशन नंबर +1 आणि हे कंपाऊंड न्यूट्रल आहे म्हणून याच्यावरती -1. हायड्राइड जर सोडले तर हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो +1 एक्सेप्ट हायड्राइड्स. इन ऑल कंपाऊंड्स द ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज +1. H2 आहे. H2 मध्ये सुद्धा +1 येईल. आपण कसं काढायचो बघणार आहोत. H2 हे न्यूट्रल मॉलिक्युल आहे त्यामध्ये बघणार आहोत आपण. त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे जाऊ आपण. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -2 इन इट्स कंपाऊंड्स. न्यूट्रल असताना तर 0 आहे पण कंपाऊंड मध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा -2 असतो. अँड इन पर ऑक्साइड्स -1 इन केस ऑफ पर ऑक्साइड्स. म्हणजे O बॉन्ड असतो. O सिंगल बॉन्ड O असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय असतो तर -1 ऑक्सिडेशन नंबर असतो. अँड इन ऑल अदर कंपाऊंड्स इट इज -2. अतिशय महत्वाचा रूल हा सुद्धा आहे. त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज ऑलवेज -1. फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर हा नेहमी -1 असतो. परंतु इतर हॅलोजनचा सुद्धा -1 ही एक ऑक्सिडेशन स्टेट आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन बट दे हॅव +2, +3, +5 ऑल अदर ऑक्सिडेशन स्टेट दे मे हॅव. फॉर एक्झाम्पल ClF6
ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन इज +6 किंवा ClF7 ClF3 अशी जी कंपाऊंड आहे ClO2 या कंपाऊंडमध्ये BrO3 मायनस हे कंपाऊंड आपण पाहणार आहे आयन पाहणार आहे BrO3 मायनस हा पॉलिएटॉमिक आयन आहे BrO3 मायनस तर ह्यातला जो ब्रोमीन आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही ऑक्सिडेशन नंबर हा प्लस मध्ये येणार आहे तो कसा तो आपण पाहूया त्यामध्ये परंतु फ्लोरीनचा तसा प्लस मध्ये कधी येणार नाही फ्लोरीन ऑलवेज ह्या ऑक्सिडेशन नंबर -1 ऑक्सिडेशन नंबर ऑफ पॉलिएटॉमिक आयन तर पॉलिएटॉमिक आयन मधल्या ॲटमचा जर ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायचा असेल ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम इन पॉलिएटॉमिक आयन is equal to sum of the oxidation number of all the atoms is equal to the charge present on that ion. मग त्यातलं जर आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचा असेल तर ह्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशनची नंबरची बेरीज केली तर त्याच्यावर चार्ज एवढे असते आपण BrO3 मायनस हे एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये ब्रोमिनचे आपल्याला माहित नाही ते काढायचे आहे कारण ब्रोमिनची व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे परंतु ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट त्याच्या कंपाऊंड मध्ये किती असते तर -2 असते एक्सेप्ट परऑक्साइड पण हे परऑक्साइड नाही म्हणून आपल्या ऑक्सिडेशन नंबर याचा काढायचा ब्रोमिनचा काढायचा आहे BrO3 मायनस मध्ये आपण ब्रोमिनचा X मानूया एका ऑक्सिजनचा -2 असतो प्लस सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला प्लस 3 × -2 3 का तर 3 ऑक्सिजन आहेत 3 × -2 इज इक्वल टू हे प्लस काय आहे तर सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला 3 ऑक्सिजन आणि 1 ब्रोमीन यांची बेरीज करायची ती किती असते तर -1 जेवढा चार्ज आहे तेवढे असते x + 3 × -2 x - 6 इज इक्वल टू -1 x इज इक्वल टू +5 हेन्स दिस ब्रोमीन हॅव ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट +5 अशा पद्धतीने ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायचे त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम इन न्यूट्रल मॉलिक्यूल न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये आपण जर पाहिलं तर H2 आपण कन्सिडर करूया हा एक न्यूट्रल मॉलिक्यूल आहे आता दोन्ही रूल मध्ये बसतात आपल्या या दोन्ही रूल मध्ये बसतात असल्यामुळं आपण हायड्रोजनची समजणार +1 आणि ऑक्सिजनची समजणार -2 आणि असे दोन ऑक्सिजन आहेत 2 × +1 + -2 इज इक्वल टू 0 सगळे टोटल काय असणार आहे 0 म्हणजे सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज इक्वल टू 0 तसं पॉलिएटॉमिक आयन मध्ये काय होतं तर चार्ज प्रेझेंट ऑन दॅट आयन आणि न्यूट्रल मॉलिक्यूल मध्ये इज इक्वल टू 0 हे घ्यायचं आहे आपण कुठल्याही मॉलिक्यूलची काढू शकतो फॉर एक्झाम्पल आणखी एक मॉलिक्यूल आपण घेऊया की ज्याच्यामध्ये हे सोडून दुसरा एलिमेंट आहे FeCl3 आता रूल मध्ये कोण कोण आहे आपल्या तर फक्त क्लोरीन आहे आयर्न आपल्या रूल मध्ये नाही तर आपला आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट काढायचे आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट काढायची असेल तर हा कसला मॉलिक्यूल आहे इट इज अ न्यूट्रल मॉलिक्यूल हेन्स इज इक्वल टू 0 सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इज इक्वल टू 0 ज्याची माहित नाही त्याची आपण x कन्सिडर केली आयर्नची आपण x कन्सिडर केली प्लस एका क्लोरीनची किती असते नेहमी हॅलोजन आहे -1 असते पण जर ऑक्सिजन बरोबर असेल तर वेगळे असू शकते म्हणून x + 3 × -1 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू +3 3 × -1 -3 x - 3 इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू +3 म्हणजे Fe ची किती आहे +3 अशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढता आला पाहिजे एक लास्ट एक्झाम्पल मी पॉलिएटॉमिक आयनचे घेतो आणि आपण मग एक रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करूया SO4 2- आयन आहे इट इज अ पॉलिएटॉमिक आयन जसा तो आहे तसाच तर ह्या पॉलिएटॉमिक आयन मध्ये सल्फरची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही ती काढायची आपण व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन SO4 2- आयन तर ती काढण्यासाठी आपण रूल काय वापरणार पॉलिएटॉमिक आयन मध्ये जेवढे आयन आहेत किती आयन आहेत सॉरी ॲटम किती आहेत 5 आहेत 4 ऑक्सिजनचे आणि 1 सल्फरचा ऑक्सिजनची आपल्याला माहित असते सल्फरची माहित नाही म्हणून सल्फरची आपण x कन्सिडर केली
एक्स प्लस किती ऑक्सिजन आहेत 4, एका ऑक्सिजनची किती असते -2 इज इक्वल टू -2. अतिशय सोपं असं इक्वेशन तयार करायचं. एक्स 4 - 2 8, एक्स -8 इज इक्वल टू -2, एक्स इज इक्वल टू +6. हे सल्फर ह्या +6 ऑक्सिडेशन स्टेट. अशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे. आणि नेक्स्ट आपण बघणार आहे हाऊ टू बॅलन्स रेडॉक्स रिएक्शन बाय युजिंग ऑक्सिडेशन नंबर रूल. Now see, this is a redox reaction and now we have to balance this redox reaction. आपले रिएक्शन बॅलन्स करायचे आहे. तर बॅलन्स करण्यापूर्वी आपला ऑक्सिडेशन नंबर आपला असाइन करणं गरजेचं आहे. आता आपण डायरेक्ट असाइन करणार की जे रूल वापरले त्या पद्धतीनं 4 ऑक्सिजन आहेत 4 × -2 -8. -8 मधलं एक शिल्लक आहे म्हणून -7. -7 ला न्यूट्रल करण्यासाठी +7 मॅंगनीज वरती ऑक्सिडेशन स्टेट आहे. असं आपल्याला फास्ट आता काढता आले पाहिजे तर आपलं रिएक्शन पटकन बॅलन्स होणार आहे. आणि सीईटी नीट जेई मध्ये असे रिएक्शन आपल्याला सहजासहजी बॅलन्स करता आले पाहिजे. +7चं काय झालेलं आहे तर +2 झालेलं आहे कारण हा मोनोअटॉमिक आयन आहे. +7चं +2 झालं म्हणजे याचं रिडक्शन झालं. याचं काय झालं असणार आहे ऑक्सिडेशन. Fe2+ आहे म्हणजे ऑक्सिडेशन नंबर ज्याचा +2, इथं Fe3+ आहे +3 कारण हे काय आहेत मोनोअटॉमिक आयन्स आहेत. आता जर पाहिलं आपण तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण असं आपण समजतो रेडॉक्स रिएक्शन मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन दिलेत तेवढे घेतले पाहिजेत. मॅंगनीजने किती इलेक्ट्रॉन दिलेत 7चं +2 झालं. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर बाय 5. 5 ने कमी झालाय. 5 ने कमी झालाय म्हणजेच काय तर 5 इलेक्ट्रॉन त्याने घेतलेले आहे. 5 इलेक्ट्रॉन्स आर टेकन बाय मॅंगनीज. हेन्स ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज्ड फ्रॉम +7 to +2 because 5 electrons are gained by manganese. जर 5 इलेक्ट्रॉन्स घेतले असतील तर याने किती द्यायला पाहिजे तर 5 इलेक्ट्रॉन द्यायला पाहिजे. Fe must give 5 electrons to manganese. जर याने 5 इलेक्ट्रॉन दिले तर हा Fe2+ काय होणार आहे पण एक Fe किती देतोय एकच इलेक्ट्रॉन देतोय. Feचं +2चं काय +3 होते म्हणजे Fe किती इलेक्ट्रॉन लूज करतोय एकच पण याला किती लागणार आहेत 5 म्हणजे असे किती Fe पाहिजेत तर 5 Fe पाहिजेत. हेन्स 5 Fe2+ 5 Fe3+ असं आपण डायरेक्ट मल्टिप्लाय केलं. जर यानं 5 इलेक्ट्रॉन लूज केले कारण एक Fe 1 इलेक्ट्रॉन लूज करतोय असे 5 Fe किती इलेक्ट्रॉन लूज करणार तर 5 इलेक्ट्रॉन लूज करणार. आणि मॅंगनीज एक मॅंगनीज आपला 5 इलेक्ट्रॉन हा घेणार आहे. आता ऑक्सिजन फक्त राहिला तर ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला H2O म्हणून आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. तेवढ्या पद्धतीने म्हणजे आपल्याला फक्त इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण बॅलन्स करता आली पाहिजे. आणि जेवढे ऑक्सिजन आहेत तिकडे तेवढे H2O टाकायचे म्हणजे आपलं किती 4 ऑक्सिजन आहेत तर +4 H2O. हायड्रोजन किती झाले इकडे तर 8 झाले म्हणजे 8H+. ही जर रिएक्शन आहे ती आता बॅलन्स झालेली आपल्याला दिसेल. चार्ज जर पाहिला आपण तर या बाजूला चार्ज किती आहे 8 आणि हा -1 +7 राहिला आणि हे 10 17 +17 चार्ज आहे. इथं जर पाहिला आपण 15 आणि हा 17 +17 अशा पद्धतीने ही रिएक्शन बॅलन्स झाली. म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी H2O टाका आणि हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी H+ आयन्स टाका. अतिशय एका स्टेपमध्ये आपल्याला बॅलन्स करता आली पाहिजे रिएक्शन. सीईटी नीटमध्ये 10 सेकंदात आपल्याला सहजसहजी बॅलन्स करता आली पाहिजे. या चॅप्टरमध्ये हेच महत्त्वाचा भाग आपण पाहिला. रेडॉक्स रिएक्शनमध्ये प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न आपल्याला सीईटी नीट जेई वरती आधारित असतात आणि हा चॅप्टर आपल्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. थँक्यू.